अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा 9 एप्रिल मंगळवार अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर अगदी आतुरतेने वाट बघत असतो, ज्या दिवसापासून आपण नवीन मराठी वर्षाची सुरुवात करत असतो। चैत्र मासातील पहिला दिवस, चैत्र मासाची जिथून सुरुवात होते तो म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस। बघा संपूर्ण वर्षभरामध्ये जेवढेही सण येतात त्या सगळ्या सणांपैकी गुढीपाडव्याचा सण हा अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। विशेष करून 3.5 मुहूर्तांपैकी सर्वात शुभ म्हणजे गुढीपाडव्याचा मुहूर्त। कुठल्याही नवीन वास्तूची खरेदी करण्यासाठी असेल, एखादी गाडी, सोनं, चांदी आपल्या घरामध्ये आणायचं असेल किंवा नवीन वास्तूचं बांधकाम करायचं असेल, व्यापार उद्योग यांची सुरुवात करायची असेल तर त्याच्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त हा अत्यंत शुभ मानला जातो। या वर्षी नशिबाने किंवा योगायोगाने सर्वार्थ सिद्ध योग, लक्ष्मी योग आणि त्याचबरोबर अमृत योग असे 3ही शुभ योग या गुढीपाडव्याच्या दिवशी एकत्रित आलेला आहे। त्यामुळे हा जो पाडवा आहे तो अत्यंत विशेष आहे। विशेष म्हणजे उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर गुढीपाडव्याचे बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गुढीपाडव्याचा एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय सांगणार आहे। बघा प्रत्येकाला वाटत असतं की पाडव्याच्या दिवशी आपण पण आपल्या घरामध्ये गाडी आणावी, पाडव्याच्या दिवशी आपण पण सोनं चांदी यांची खरेदी करावी। कितीही वाटत असलं तरी असे जे आता भाव आहेत ते इतके झालेले आहेत की इच्छा असूनही त्या गोष्टी आपण खरेदी करू शकत नाही किंवा इच्छा असूनही त्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये आणू शकत नाही। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे, एक खरं तर अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात आणायची आहे। ही एक वस्तू जर पाडव्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात आणली तर सोनं आणि चांदीपेक्षाही मौल्यवान गोष्ट तुमच्यासाठी ठरणार आहे। तुमचं भाग्य बदलण्यासाठी, घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी, घरामध्ये असलेली जी काही गरिबी आहे ती गरिबी हटवण्यासाठी ही एक वस्तू तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडवेल। आता काय वस्तू आहे, कशी आणायची आहे, हे सगळं काही व्यवस्थित मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपल्याचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच ही गोष्ट घरात आणायची। तुम्ही सांगाल ताई आदल्या दिवशी आणू का, आज आणू का, तर नाही, गुढीपाडव्याच्याच दिवशी आणा। जसं की गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या चांदीला महत्त्व आहे त्याच पद्धतीने या वस्तूचं महत्त्वही त्याच दिवशी विशेष आहे। आपल्याला ओळ्या कमलाचं बीज म्हणजे कमळ फूल जे असतं बघा, जिथे तुमच्याकडे कुठे तलाव असेल, कुठे नदी असेल तर त्याच्यामध्ये जर कमळाची फुलं असतील तर त्या कमळाच्या फुलाखाली एक बीज असतं, हे बीज तुम्हाला घरी आणायचं आहे। आता प्रत्येकाला हे आणणं शक्य होणार नाही। जिथे फुलं भेटतात, जिथे मोस्टली माता लक्ष्मीची मंदिरं असतात तिथे बरीचशी लोक ही फुलं विकायला बसलेली असतात। त्यांना तुम्ही आजच, उद्या, परवा म्हणजे जेव्हा शक्य होईल तेव्हा त्यांना जाऊन तुम्ही सांगा आणि त्यांना सांगून तुम्ही त्या दिवशी हे बीज जे आहे ते आणायला सांगा। बघा समजा तुम्हाला जर ओळ्या कमलाचं बीज नाहीच भेटलं तर जी किराणा दुकानं असतात किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला कमळाच्या फुलाचं, ज्याला कमळगट्टा म्हणी असंही म्हणतात, तर तुम्हाला सुकलेल्या कमळाचं जे बीज असतं तेही सहज भेटून जाईल। इझिली 5 ते 10 रुपयात तुम्हाला भेटेल, ते तुम्ही घरी आणला तरीही चालेल। कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला आकर्षित करतं, कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला प्रसन्न करतं, म्हणून प्रत्येक मंदिराच्या समोर तुम्ही बघाल तर कमळाची फुलं आवर्जून असतात। माता लक्ष्मीला आकर्षित करायचं असेल, तिला प्रसन्न करायचं असेल, तिची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, घरामध्ये अखंड लक्ष्मीला स्थिर करायचं असेल तर कमळाचं फूल हे विशेष महत्त्वाचं असतं। आता प्रत्येक वेळी आपल्याला कमळाचं फूल घरी आणणं आणि ते लक्ष्मीला अर्पण करणं शक्य होत नाही, मग आपण कमळगट्ट्याचं एखादं मणी असेल किंवा कमळगट्ट्याचं एखादं बीज असेल तो जरी आपण आपल्या घरी आणला आणि तो आपण जर घरामध्ये स्थापन करून माता लक्ष्मीला अर्पण केला तरीही तुम्हाला कमळाचं फूल अर्पण केल्यानं जे पुण्य लाभणार आहे तेच पुण्य तुम्हाला लाभून जाईल। आता काय करायचं,
हे बीज सगळ्यात अगोदर एका छोट्या प्लेटमध्ये ठेवायचं. याच्यावरती थोडं दूध आणि थोडंसं गंगाजल घालायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे अभिषेक घालून घ्यायचा. अभिषेक घालत असताना श्री सूक्त म्हणायचं. याच्यानंतर देवघराच्या समोर एक तुम्हाला छोटं प्लेट ठेवायचं आहे. या प्लेटमध्ये मुठभर धणे ठेवायचे, मुठभर याच्यामध्ये तांदूळ आणि मुठभर गहू ठेवायचे. या तीनही गोष्टी ठेवून याच्यावरती एक लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबत हा जो कमळगट्टा मणी आहे, हा कमळगट्टा मणी तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. याच्यानंतर याच्यावरती म्हणजे याच्यासोबत तुम्हाला कमळगट्ट्याच्या मण्याच्या सोबत तुम्हाला एक पिवळ्या किंवा सफेद रंगाची तुम्हाला कवडी ठेवायची आहे. बघा, कवडी जिला माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं. कवडीचं पूजन घरात केल्याने किंवा कवडी घरात असल्याने माता लक्ष्मी अखंड आपल्या घरात आकर्षित असते. माता लक्ष्मी अखंड आपल्या घराकडे प्रसन्न असते. म्हणून एक कवडी सुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत ठेवून द्यायची आहे. याच्यानंतर कवडी ठेवली, त्याच्यानंतर हा मणी कमळगट्ट्याचा मणी ठेवून दिला की त्याच्यानंतर तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे. ठीक आहे, 1 रुपयाचं नाणं म्हणजे जी नाणी असतात तिला देखील आपण माता लक्ष्मीचं स्वरूप समजतो. आणि जे पैसे म्हणजे ज्याला आपण नोटा असतील किंवा नाणी असतील त्यालाही आपण माता लक्ष्मीचं स्वरूप समजतो. बघा, दिवाळीच्या वेळेस जे लक्ष्मीपूजन असतं तर त्यावेळेस आपण न चुकता नाण्यांची आणि नोटींची पूजा करत असतो. कारण असं म्हटलं जातं की जे नाणे असतात, खळखळणारी जी नाणी असतात ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात. म्हणून तुम्हाला या पाडव्याच्या दिवशी एक नाणंही तिथे ठेवून द्यायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि या 7 अख्ख्या लवंगा घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना, चारही दिशांना म्हणजे चारही कोपऱ्यांना स्पर्श करून, तिजोरीला स्पर्श करून, देवघराला स्पर्श करून, मुख्य दरवाजाला स्पर्श करून या 7 लवंगा तुम्हाला तिथे ठेवून द्यायच्या आहेत. या जेवढ्या वस्तू तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तूंमध्ये थोडी हळद कुंकू अर्पण करायची आहे. त्याच्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून तो दिवा तिथे ओवाळायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अगरबत्ती ओवाळायची आहे. हे सगळं करून झालं की तुम्हाला 7 वेळा मोजून तुम्हाला 7 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. बघा, नित्यसेवेच्या पुस्तकात जे गायत्री मंत्र आहे ते म्हणा, किंवा जर येत नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा, गायत्री मंत्र येईल. तुम्ही ते श्रवण केलं तरी चालेल, फक्त ऐकलं तरी चालेल किंवा म्हटलं तरीही चालेल. तुम्हाला मोजून 7 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. ज्या घरात भगवान श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते. म्हणून 1 वेळा गायत्री मंत्र 7 वेळा गायत्री मंत्र आणि 1 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. हे म्हणून झालं की त्याच्यानंतर हे दिवसभर असंच देवघराच्या समोर ठेवायचं आहे. जी पूजा आपण ही मांडलेली आहे ही सगळी दिवसभर देवघराच्या समोर ठेवायची आहे. 6:30 ते 7:30 मोजून परफेक्ट टाईम 6:30 ते 7:30ची वेळ झाली की त्या वेळात तुम्हाला हे जे कापड आहे ज्यामध्ये सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत म्हणजे नाणं, कवडी, त्याच्यानंतर कमळगट्ट्याचं मणी, हे सगळं तुम्हाला त्या कापडामध्ये असं गुंडाळायचं आहे. त्याला एक घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे. आता ही जी तयार झालेली पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथेही तिजोरी असेल म्हणजे जिथे लक्ष्मीचं स्थान असेल त्या लक्ष्मीच्या स्थानी ठेवायचे आहे. व्यवसाय, व्यापार, उद्योग असेल तर तिथल्या गल्ल्यामध्ये ठेवायचे आहे. जर तुमच्या घरात बरकतच नसेल, घरात पैसा येतच नसेल, घराकडे लक्ष्मी काही केला आकर्षित होत नसेल, पैसा येतोय पण तो टिकत नसेल किंवा 99% काम होतं पण तिथून ते काम अपूर्ण राहतं, असं काही घडत असेल तर ही पोटली घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला टांगायची आहे. या उपायाने तुमच्या घराची आर्थिक भरभराट होईल, घराची आर्थिक प्राप्ती होईल, घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. वर्षभर हा उपाय तुमच्या घरामध्ये पैसा खेळता ठेवेल आणि तुमच्या घराची आर्थिक प्रगती घडवेल. बघा, अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. खरं तर आपल्या घरात श्रीयंत्र असतं, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असतो. जेव्हा आपल्या घरात श्रीयंत्र आणि मूर्ती असते तेव्हा फक्त लक्ष्मीला आपण घरात ठेवत असतो. पण लक्षात ठेवा, कमळगट्ट्याची मणी किंवा कमळगट्ट्याची माळ असेल किंवा कमळगट्ट्याचा जो बीज असेल त्याला लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं. जर त्यांचं आसनच आपल्या घरात नसेल तर माता लक्ष्मी आपल्या घरात राहणारच नाही. माता लक्ष्मी आधीच खूप चंचल असते. ती घरात आपण सेवा करून, उपाय करून, कष्ट करून तिला घरात प्राप्त करतो. मग ती आज असते तर उद्या नसते. म्हणजे आज पैसा आहे तर उद्या असेल याची गॅरंटी असते का? अजिबात नाही. मग तिचं आसन जर घरात ठेवलं तर ती अखंड रूपाने स्थिर होते. जेव्हा तुम्ही घरामध्ये हा बीज मणी आणाल आणि तो स्थापन करून घरामध्ये जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा तुमच्या घरात तिचं आसन राहणार, माता लक्ष्मीचं आसन राहणार, ज्यामुळे घरामध्ये अखंड रूपाने पैसा खेळता राहणार, घरात अखंड रूपाने पैसा स्थिर होणार. बघा, अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, जो गुढीपाडव्याचा विशेष उपाय आहे. सगळ्यांनी न चुकता हा उपाय करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.